मित्रांनो नमस्कार. मी विवेक इनामदार आणि तुम्ही पाहत आहात PCMC न्यूजचा खास कार्यक्रम पडद्यामागं दडलंय काय. आजचा विषय भन्नाट आहे. पिंपरी चिंचवडमधील अंतिम प्रभाग रचनेत झाला भन्नाट गेम. कोण जिंकणार, कोण अडचणीत आलंय आणि सगळ्या मागचं राजकारण नेमकं काय हे जाणून घेऊयात थेट आणि स्पष्ट. मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. 32 प्रभागांच्या सीमारेषांवर शिक्कामोर्तब झालं आणि तिच्या फोडाफोडीतून अनेकांच्या राजकारण अक्षरशः प्रभाग रचनेतच अडकलं आहे. काहींच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर काहींच्या गालावर चिंता. कारण प्रभाग फुटलेत 6 पण धक्का बसलाय 100 लोकांना. आता सगळेच म्हणतायत कोण जिंकेल, कोण हरेल आणि कोण प्रभागातच हरवून जाईल. आता या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र सगळ्यांना दिसते, तो म्हणजे भाजपचा वरचष्मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ही प्रभाग रचना झाली आहे आणि सांगायचं झालं तर या रचनेत भाजपचं कंपास सगळीकडे फिरलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसला ही रचना काहीशी आव्हानात्मक ठरली आहे. म्हणजे प्रभाग रचनेच्या पातळीवर तरी फडणवीस यांनी अजितदादा यांच्यावर आघाडी घेतली आहे अशी राजकारणात सगळीकडे कुजबूज सुरू आहे. अरे, महायुतीच्या नावाखाली भाजपची युती दिसते असं म्हणायचं आहे का? कारण अनेक ठिकाणी प्रभाग असे फोडलेत की तिथं शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सेफ सीटपेक्षा साईड सीट मिळाल्यासारखं झालं आहे. थेरगाव वाकडचा बदल बघा ना. म्हातोबा नगर हलवलं आणि बारणे कुटुंबाला मिळाला सेफ झोन. पण त्याच बदलामुळे उद्धव ठाकरे गटाचे ॲडव्होकेट सचिन भोसले अडचणीत आले. राजकारणात म्हणतात प्रभाग तोच पण रचना बदलली की नशीबही उलटतं. भाजपातही वेगळी गणितं. वाल्लेकरवाडी चिंचवडे नगर प्रभागात SC आरक्षण पडणार असं दिसतंय. म्हणजे नामदेव ढाके आणि सचिन चिंचवडे या दोघांपैकी एकालाच खुल्या गटामधून उभं राहता येणार. आता दोघेही तितकेच मजबूत आणि सीट एकच. घरातली लढतच झाली की काय असं वाटतंय. आता सगळेच म्हणतायत प्रभाग रचना म्हणजे निवडणुकीपूर्वीची पहिली टेस्ट मॅच आणि त्यात सध्या फडणवीस पिचवर चांगले सेट झालेले आहेत. अजित पवार मात्र अजून नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत. भाजप म्हणतो सगळ्या प्रभागात आमचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणतो आमचं लोकमत आहे. मनसे म्हणते आमचा प्लॅन 2 वर्षापासून तयार आहे आणि रिपाई म्हणते आम्ही भाजपसोबत आहोत. म्हणजे सगळेच मैदानात उतरलेत पण प्रभाग रचना मात्र भाजपने ठरवल्यासारखी दिसते आहे. आता पुढचं राजकारण ठरवणार ते राजकीय प्रभाग रचनेच्या पायावर. भाजपची वरचष्म्याची खेळी, अजित पवारांची अडचण आणि राष्ट्रवादीचं गणित हे सगळं अजूनच रंगणार आहे. तर पाहत रहा PCMC न्यूज आणि विसरू नका पडद्यामागं दडलंय काय हे आम्हीच उलगडणार. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. पिंपरीत प्रभाग रचनेत झालाय गेम. तुमचं मत काय आहे? फडणवीस आघाडीवर की अजित पवार अजून खेळत आहेत? कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. राजकीय चर्चेत रंग आणायचा असेल तर शेअर करा आणि असाच इनसाइड पॉलिटिक्स मसाला पाहायचा असेल तर PCMC न्यूजला सबस्क्राईब करा. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लक्षात ठेवा पडद्यामागं दडलंय काय हे आम्हीच दाखवणार.